अघोरी विद्येच्या जोरावर घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिषाला बळी पडून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी घर उपलब्ध करून दिल्याने एका महिलेसह चौघांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सचिन मोरे, राजेंद्र वाकोडे, दगडू गायकवाड आणि एका महिलेविरोधात गुन्ह्याची नोंद। चरोली खुर्द येथील संत भगवान बाबा नगर येथे 9 डिसेंबर रोजी घडला प्रकार। 19 दिवसांनंतर पोलिसात जादूटोणा केलेल्या घरातील मंडळींची पोलिसात धाव। पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरी गोसावी यांची फिर्याद। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील 5 धार्मिक स्थळांच्या विकासांतर्गत 2.5 कोटींच्या निधीला मंजुरी। राजगुरुनगर वनपरिक्षेत्र अंतर्गत काळेचीवाडी येथील श्री सौरंग्या डोंगर दत्त मंदिर, खरपुडी खुर्द येथील श्री खंडोबा मंदिर, जरेवाडी येथील श्री वागेश्वर मंदिर, अवदर येथील श्री शिंगेश्वर मंदिर आणि कोहिंडे येथील श्री कुंडेश्वर या 5 धार्मिक स्थळांचा विकास होणार। पर्यटन विकास कामांमध्ये पॅगोडा, रेलिंग, बेंचेस, नैसर्गिक रस्ता, कमान, गझेबो, बांबू पॅगोडा, टेहाटणी, मनोरा आदी विविध प्रकारची कामे करण्यात येणार। या परिसरात टाकायला जायचं, गाडीला जायचं असं काही प्रकार नाही। आपल्याकडे जो सुपुत्र जयसिंग दरेकर यांच्या धर्मपत्नीला त्या ठिकाणी पंचायत समिती करता आणून त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली उमेदवारी जाहीर। पंचायत समितीच्या पाईट गणातून पल्लवी जयसिंग दरेकर यांच्या उमेदवारीची घोषणा। श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिरात माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पाईट गणातून पल्लवी दरेकर यांचं नाव सोमवारी केलं जाहीर। माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते जुन्या पाईट पिंपरी बुद्रुक गटात 13,75 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन। तोरणे अहिरे पराळे ते पाईट रस्ता काँक्रिटीकरण, कुंडेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण, पाईट ते कोमलवाडी कुंडेश्वर रस्ता आणि सावंतवाडी रस्ते काँक्रिटीकरण, कोमलवाडी गणेश मंदिरासमोर रस्ता काँक्रिटीकरण आदी कामांचा शुभारंभ। ज्या दुचाकी चालकांनी हेल्मेट आणि लायसन्स बाळगले असेल त्यांना गुलाब देऊन त्यांचे केले स्वागत, तर ज्या 4 चाकी वाहन चालकाने सीट बेल्ट लावलेला असेल त्यांनाही गुलाबाचे फूल देऊन केले जात आहे स्वागत। चाकण वाहतूक विभागाचा स्तुत्य उपक्रम। सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी आणि नवीन वर्षात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी लक्षवेधी उपक्रम घेतला हाती। नागरिकांमध्ये हेल्मेट आणि सीट बेल्ट वापराबद्दल जागरूकता येऊन स्वतःच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याबाबत चाकण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी केले आवाहन। श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम। महाआरती सोहळ्यानिमित्त पादुका दर्शनासाठी भाविकांची गर्दी। 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी राजगुरुनगर शहरातून पादुका मिरवणूक, श्री साईबाबांची सांज आरती, हबप रंगनाथ महाराज नाईकडे यांची कीर्तन सेवा, तर दुसऱ्या दिवशी पहाटे काकड आरती, सामुदायिक महाअभिषेक आणि साई गीतांसह आदी धार्मिक कार्यक्रम। राजगुरुनगर येथील श्री साई सेवा भक्त मंडळातर्फे धार्मिक कार्यक्रमांचे संयोजन।